भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या युवा शक्ती जागर यात्रेच्या पुढील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याबाबत सांगली शहर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली। या पत्रकार परिषदेत भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी यात्रेची उद्दिष्टे, आगामी नियोजन आणि युवकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। महाडिक म्हणाले की कोकण विभागातील दौऱ्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये यात्रेच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधला जाणार आहे। राज्यातील युवकांना संघटित करणे, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या युवकाभिमुख योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी स्पष्ट केले की बेरोजगारी, कौशल्य विकास, स्टार्टअप, शिक्षण, डिजिटल संधी आणि सामाजिक नेतृत्व अशा विविध विषयांवर युवकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे। तसेच राष्ट्र निर्मितीत युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी भाजयुमोच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतील असेही त्यांनी नमूद केले। महाडिक यांनी सांगितले की या यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे उत्साहात झाला होता। त्यानंतर कोकण विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये मेळावे, संवाद सत्रे आणि युवक रॅलींचं आयोजन करण्यात आले। आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आजचा युवक हा केवळ मतदार नसून देशाच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे। युवकांच्या अपेक्षा, प्रश्न आणि संधी यावर सकारात्मक संवाद घडवून आणण्यासाठी ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरेल असं मत महाडिक यांनी व्यक्त केलं। या पत्रकार परिषदेला सांगली जिल्हा भाजपाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे, माजी आमदार नितीन शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे, रावसाहेब पाटील यांच्यासह भाजयुवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। खेळामध्ये कित्येक गोष्टी केल्या, सोशल मीडियाच्या केल्या, समाजसेवासाठी आणि आता राजकीय जीवनाची सुरुवात होते। मी सर्वच वरिष्ठ नेते मंडळींनी मला इतकं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। मी शांतीनाथ आणि अक्षय यांना सुद्धा सांगितलं, मी आता थोडक्यात तुमचं मनोबल व्यक्त केला तेव्हा सांगितलं की पक्षाच्या पदावरती आल्यावर अनेक गोष्टी, अनेक विरोधकांनी काही गोष्टी बोलल्या असतील, परंतु या सर्व गोष्टी तुम्ही दुर्लक्ष करा। आपल्याला आपल्या कर्तृत्वावरती, चारित्र्यावरती काम करणं आवश्यक आहे। मला तुमच्या बोलण्यावरूनच हे सांगतो की तुमच्यासाठी युवक माझ्या खांद्याला खांदा जेव्हा लावून काम करतील तेव्हा येणाऱ्या काळात आपण पश्चिम महाराष्ट्रात सांगलीतनं अनेक युवा नेतृत्व हे महाराष्ट्राचं राजकारण काम करतील असं घडू शकतं। मला शेवटी एवढं सांगायचं आहे की आजचा नियोजित दौरा बराच आहे, फार उशीर आजच्या कार्यक्रमाला सुद्धा झाला, पुढचे सुद्धा अनेक नियोजित आहेत, परंतु या संपूर्ण अनुभवातून आपल्याला सर्वांना शिकणं गरजेचं आहे, एकजुटीने काम करणं गरजेचं आहे आणि युवा मोर्चा म्हणून ही जी पायाभरणी आहे ही तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जीवनामध्ये जी काम करा ही अतिशय कामाने अशी मला खात्री आहे। आज तुम्ही सर्वजण इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा। युवा मोर्चाचे सर्व माझे सहकारी ज्यांनी गेले कित्येक दिवस आजच्या दिवसाची, आजच्या सर्व कार्यक्रमाची तयारी केली आहे, मी माझ्या दोन्ही अध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि आता आपण सर्वांनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। पदाधिकारी बघून खऱ्या अर्थानं या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे। यामध्ये आपल्या प्रदेशाध्यक्षाची कोणती चुकी नाही हे मला पहिल्यांदा आवर्जून सांगायचं आहे, कारण वेळेवर उपस्थित राहणारा एक नेता आहे। कारण ज्यावेळेस कृष्णराजची निवड झाली राज्यात त्यावेळेस सांगली शहराचं पेट नाका म्हणजे आपलं गेटच आहे, कोणतेही नेते आले तर पेट केलं जावं लागतं। त्या पद्धतीने कोल्हापूरला जात असताना त्याचाही सत्कार आम्ही त्या ठिकाणी आयोजित केला होता। त्या वेळेच्या अगोदर अर्धा तास उपस्थित आहे। त्याच मी त्याला सांगितलं होतं की माझ्या आयुष्यातला कुठल्याही पक्षाचा प्रदेशाध्यक्ष वेळेवर जो प्रसंग थोडं एकूण कृष्णराज आहे असंही त्याचं कौतुक केलं होतं। आणि आज म्हणून झालं मला काकाला येताना भीती वाटायला लागली की गेल्या तुम्हीच माझं कौतुक केलं, मी आता उशीर आलो तर मला काय तुमच्याकडून गाव मिळतो की काय, असं थोडंसं त्याने खंत व्यक्त केली, परंतु त्याची चुकी नव्हती। मी त्याचा कार्यक्रम बघत होतो। कृष्णराज महाडिक हा आपण बघितलं चांगले युट्यूबवर प्रसिद्ध असणारा एक युवक आहे की प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्याचे युट्यूबचे
त्यामुळे मी पण या ठिकाणी दिलगिरी प्रस्तावाची व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीनं या राज्यामध्ये युवा शक्तीचा जागर सुरू आहे. आपण बघतो न्यूजच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून एक तरुण त्यावेळी पहिल्या वेळी जी आपलं सरकार असतं त्यावेळी आपल्याला मदत मिळाली आपल्या फडणवीस सरकारकडे. ती मदत ती झाली, सगळं पूर्ण झालं. परत 2 वर्ष त्यावेळी आपली सरकार होती, आपण विरोधी मदतीला काय उपयोग होईना. आणि त्यावेळी ज्यावेळी पूर्ण सगळा भाग असा वाऱ्याला पडलेला होता त्यावेळी आपले मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब. त्यांनी सांगली दौऱ्यावर आले असता आम्ही युवा मोर्चाने माहिती असेल आंदोलन केलं पाहिजे आपल्या गावामध्ये. त्यावेळी आम्हाला त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं नाही. आपण महापौर साहेब त्यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष त्याच्या अंडरआउटनी सर्व आंदोलन केलं होतं. त्यांनी एवढं आमच्या मागे लागलेले CM ऑफिसकडनं त्यांना मारा आणि यांचे मारलेले व्हिडिओ आम्हाला वर पाठवा एवढं आम्हाला त्यांनी प्रेशर केलं. त्यावेळी आमची पोरं आता जी आपली थोडी त्याच्यातून नेहमी थोडी आमची तीच आहे जी फ्रंटला भांडणारी ते आम्ही मुद्दाम तशीच ठेवल्या त्यासाठी. ती आमची पोरं मागे नसताना आम्ही पूर्ण अटक झाली, आमच्यावर केस झाल्या. त्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी आमच्या तब्बल 5 ते 6 वर्षाने केस आम्ही मिळवले आपल्या सरकारमध्ये. ही आपली लढणारी टीम आम्ही तयार केलेली आहे पूर्ण. काय पण असले आंदोलन असले काय असले आम्ही ताकदीनं आम्ही तुमच्या मागं पुढे जाऊ एवढं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि इथं तुम्ही आला ते सांगलीच्या वतीने तुमचं स्वागत करतो. जय हिंद, जय भारत.